नमस्कार, मी दीपक शेडगे. दीपक शेडगे या माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुस्तकांच्या जगात या माझ्या यूट्यूबवरील कार्यक्रम सदरात आज आपण एका नव्या पुस्तक प्रकाशन समारंभाचा वृत्तांत देणार आहोत. हे पुस्तक आहे ध्येयधुंद. भारत सरकारचे केंद्रीय माजी मंत्री श्री सुरेश प्रभू यांच्यावर लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिलं आहे ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी आणि हे पुस्तक प्रकाशित केलं आहे स्वामीराज प्रकाशन यांच्या रजनीश राणे यांनी आणि श्रीयुत वर्धमान श्रुतगंगा ट्रस्ट यांच्या श्रीयुत संजय शाह यांनी. अतिशय सुबक मांडणी, आकर्षक मुखपृष्ठ आणि उत्कृष्ट छपाईचा एक चांगला नमुना म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. माननीय सुरेश प्रभू यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतील. खरं म्हटलं तर सुरेश प्रभू यांचं व्यक्तिमत्व अतिशय अभ्यासू आणि विद्वत्ता प्रचूर असं आहे. यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट पासून तो केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री पदापर्यंतचा प्रवास कसा झाला याविषयी सखोल आणि उदाहरणासह माहिती प्रस्तुत पुस्तकात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री श्री शरद पवार यांनी देखील या पुस्तकासाठी शुभ संदेश लिहिलेला आहे. तसेच डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचाही शुभ संदेश आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी या पुस्तकाच्या संदर्भात सुरुवातीलाच लिहिलेलं आहे. तसेच एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी देखील या पुस्तकावर लिहिलेलं आहे. सुरेश प्रभू यांना जवळून ओळखणाऱ्या अनेक मान्यवरांचे लेख प्रस्तुत पुस्तकात आहे. तर आता आपण या पुस्तक प्रकाशन समारंभाचा वृत्तांत पाहूया. स्वामीराज प्रकाशन आणि श्री वर्धमान श्रुतगंगा ट्रस्ट यांचा संयुक्त विद्यमाने हे प्रकाशन आज इथे होत आहे. आमच्या 11व्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. आदर्श राजकारणी, आदर्श समाजकारणी आणि विकासाचे स्वप्न घेऊन जगणारे, ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी अहोरात्र झटणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सुरेश प्रभू साहेब. त्यांच्या जीवन प्रवासावरील नकुल पारसेकर लिखित ध्येयधुंद या पुस्तकाचे प्रकाशन आम्हाला करण्याचे भाग्य मिळाले. त्याबद्दल प्रभू कुटुंबीय आणि पारसेकर या दोघांचेही आम्ही आभार मानतो. श्री शुद्धशृंगा वर्धमान ट्रस्टचे संजय शाह हे या प्रकाशन कार्यात आमच्या सोबत आहेत आणि याही पुढे राहणार आहेत. मला सुरेश प्रभू बरोबर गेले 30 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करताना काय मिळालं, आजकाल आपल्याला काय मिळणार या भावनेतून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे वावरत असतात हे आपण सगळे जाणता. पण मला काय मिळालं तर मी सुरेश प्रभूंचा कार्यकर्ता आहे ही ऑक्सफर्ड विद्यापीठापेक्षाही मोठी पदवी मला मिळाली. कारण सुरेश प्रभूंचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला मी 2 घटना सांगतो. अशा अनेक घटना आहे माझ्या प्रवासातल्या. 1.5 वर्षापूर्वी सन्माननीय शास्त्रज्ञ माशेलकर सर आलेले होते सावंतवाडी. एक इंटरॅक्शनचा कार्यक्रम होता बुद्धिजीवी लोकांचा. मी स्वतःला बुद्धिजीवी समजत नाही पण मी त्या कार्यक्रमाला होतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये माशेलकरला मी पहिलाच प्रश्न विचारला, तुम्ही ज्या काळात रिसर्च केलेला होता संशोधन त्या काळात आणि आताच्या एआयच्या काळात याच्यातला काही फरक. तर माशेलकर म्हणाले आता कुणीही प्रश्न विचारू नका, त्यांनी एवढा व्यापक प्रश्न विचारलेला आहे की मला 1 तास त्याच्यावरच बोलावं लागेल. मग मी गेलो आणि मला म्हणे तुम्ही काय करता वगैरे असं मला विचारलं. तर मी सन्माननीय सुरेश प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली, प्रेरणेखाली त्यांचं एक कार्यकर्ता म्हणून काम करतो हे म्हटल्याबरोबर माशेलकर सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि पुढची 15 मिनिटं फक्त सुरेश प्रभूवरच ते बोलत होते. लहानपणी मी छोटा होतो तेव्हा एक शाळेमध्ये आम्हाला एक गोष्ट सांगितली जायची, आंधळी व्यक्ती आणि हत्ती. तर तो आंधळा व्यक्ती होता, तो हत्तीला टच करायचा. हत्ती कसा आहे, कोणाच्या हाताला पाय लागला तर तो म्हणे तो खांबासारखा आहे, कोणाला शेपूट लागला तो झाडूसारखा आहे. तर सुरेश प्रभूंचं पण जीवन असं आहे की प्रत्येक व्यक्ती मला माहिती आहे इथे बसलेली
प्रत्येक व्यक्ती क्लेम करू शकते सगळ्यात जास्त सुरेश प्रभू माझ्या ओळखीचे आहेत आणि मी पण त्याला एक्सेप्शन नाही आहे. मी जेव्हा जेव्हा लोकांना भेटतो मला वाटतं की मी सर्वांच्या फार अगदी जवळचा आहे, पण जेव्हा दुसऱ्याला भेटतो मला वाटतं तरी तो तर अगदी जास्त जवळचा आहे. प्रभू साहेबांच्या पालखीचा मी भोई आहे. मी काय फार छोटा माणूस आहे, पण जेव्हा माझ्याकडे हा विषय आला, सुरुवातीला 1 फेब्रुवारी तारीख होती, त्यानंतर काही कारणास्तव ती 22 झाली, पण नंतर माझं जसं प्रभू साहेबांना म्हणणं पडलं की प्रभू साहेब आपण हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करूया. त्याला कारणही तसंच होतं की प्रभू साहेबांचं जे सार्वजनिक जीवन आहे, त्याही पूर्वीचं शैक्षणिक जीवन आहे ते इथून नजीकच्या शारदाश्रम विद्यामंदिरात सुरू झालेलं आहे आणि त्यांचं पूर्वीचं जे राजकीय जीवन आहे ते बाळासाहेब ठाकरेंमुळे, ते ज्या पूर्वाश्रमीच्या पक्षात होते त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात आले, त्या बाळासाहेब ठाकरेंचंही समाधीस्थान समोर आहे आणि सावरकर सभागृह आहे आणि शिवजयंती आहे. असा एक ज्याला आपण दुग्ध शर्करा योग म्हणतो तसा आज जुळून आलेला आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण आज इथे उपस्थित आहात. त्यातच मला वाटतं प्रभू साहेबांवरचं सामान्य माणसाचं प्रेम दडलेलं आहे. सुरेश प्रभु के वास्तव में वास्तविक नेता है, इसके लिए इनका जीवन कार्य, जीवन प्रवास विश्व भर में पहुंचे, इस उद्देश्य से हम इस पुस्तक को संस्कृत भाषा में भी प्रकाशित करने का आपसे, क्योंकि हमारे 75,000 बच्चे जो पढ़ रहे हैं हमारी जैन धार्मिक शिक्षण संघ की तरफ से, वो सारे बच्चे संस्कृत में पढ़ते हैं और फ्रांस, जर्मनी जैसे ग्लोबल नेता है ये विश्व के ऐसे बहुत बड़े नेता है, तो सारे ये संस्कृत भाषा में अगर रहेंगे तो काफ़ी बड़े लोग इनको पढ़ सकेंगे संस्कृत भाषा. इसके लिए हम लोग ने निर्णय लिया है और आज परिषद साहब और दोनों को अनुमति प्रदान करने का प्लीज मैं रिक्वेस्ट करता हूँ, कैसे भी करके हम लोग इसको संस्कृत भाषा में उसको कैसे भी करके उसको करेंगे. थैंक यू. पार्सेकर साहेब, ध्येयधुंद हे नाव अतिशय योग्य आणि समर्पक असं या पुस्तकाला तुम्ही दिलेलं आहे आणि 2 दिवसापूर्वीच हे पुस्तक मला मिळालं आणि संपेस तर काही मी ते खाली ठेवलं नाही. त्याची मांडणी अतिशय सुंदर आहे, त्याचं डिझाईनसुद्धा फार आकर्षक आहे आणि आत्ताच माझ्या आधी छाजेड साहेबांनी सांगितलं की प्रभू साहेब हे सगळ्यांनाच आपल्या जवळचे वाटतात, तसे मला आणि विशेषतः सारस्वत बँकेत सगळ्यांनाच प्रभू साहेब हे आमचेच अजून आहेत असंच वाटतं आणि त्यामुळे हा जो ध्येयधुंदचा मी हे पुस्तक जेव्हा वाचत होतो तेव्हा एकसारखं ते पुस्तक तर आनंदाने वाचणं चालूच होतं, पण सारस्वत बँकेबद्दल प्रभू साहेबांची त्याच्यातली कारकीर्द, ह्याच्यात काय लिहिलंय का हे एकसारखं बघण्याचा तिथे एक प्रयत्न होता. पण जसं छाजेड साहेबांनी सांगितलं की पुढल्या आवृत्तीसाठी तुम्हाला काहीतरी मटेरियल मी आज इथेच देऊन जातोय आणि जसं स्मिताजींनी सांगितलं तसं आपल्याला माहितीच आहे की वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी प्रभूसाहेब सारस्वत बँकेचे सर्वात तरुण अध्यक्ष आणि ते जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा संचालक मंडळात अनेक दिग्गज मंडळी होती आणि त्यांचं सरासरी वय 72 होतं. म्हणजे प्रभू साहेबांच्या वयाच्या दुप्पट. त्यांची कार्यकुशलता, आधीच ते संचालक होते, चार्टर्ड अकाउंटंट होते, कामाचा व्याप वगैरे सगळ्यांनी बघितला होता आणि त्यांना अध्यक्ष केलं होतं. पण जेव्हा एका तरुण माणसाला ही जबाबदारी दिली जाते आणि अवतीभवती सगळे एवढे दिग्गज वयाने दुप्पट असलेली माणसं असतात तेव्हा काय होतं याची कल्पना तुम्ही करू शकता. बँक चांगली होतीच पण कॉन्झर्वेटिव्ह. प्रभूसाहेब सांगायचे आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, शाखा विस्तार केला पाहिजे, ॲडव्हर्टायझिंग केलं पाहिजे. तेव्हा ती मंडळी त्यांना सांगायची ॲडव्हर्टायझिंग कशाला, पैसे पाण्यात जातील. आणि प्रभूसाहेब त्यांना सांगायचे पैसे पाण्यात नाही जाणार, पेपरमध्ये जात आहेत, लोकांपर्यंत पोचतील. आणि पण त्यांच्या कलेने साहेबांनी सगळ्यांना एकत्र घेऊन बँकेला एक नवीन दिशा दिली. आधुनिक व्यवस्थापनाने, नवनवीन उपक्रमाने ही एका समाजाने बांधलेली बँक प्रभू साहेबांनी बघता बघता सर्वांची बँक करून दाखवली. पब्लिक सेक्टरमध्ये त्यावेळेला कम्प्युटरायझेशनला फार मोठा विरोध
होत होता. पण तुलनेने छोट्या असलेल्या एका कोऑपरेटिव्ह बँकमध्ये कम्प्युटरायझेशन राबवणे ही अशक्य गोष्ट प्रभूसाहेबच करू जाणं. सहकाराचे खरे उद्दिष्ट समजून नवीन किंवा छोट्या उद्योजकांना पब्लिक सेक्टर बँक्स, तेव्हा सॉरी इकडे काही डायरेक्टर्स आहेत पब्लिक सेक्टर बँकचे, पण मी त्या काळची गोष्ट सांगतोय. त्या काळी काही छोट्या उद्योजकांना, नवनवीन उद्योजकांना उभं सुद्धा करायच्या नाहीत त्या बँका. त्यावेळेला त्यांना आर्थिक पाठबळ द्यायचं काम हे प्रभूसाहेबांनी केलं. इन्फोसिस ही एक जगविख्यात कंपनी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण इन्फोसिसचे सुद्धा पहिले कॉम्प्युटर्स द्यायचं लोन हे त्यांना जेव्हा पहिले कॉम्प्युटर घ्यायचे होते ते लोन सुद्धा सारस्वत बँकेने प्रभूसाहेब. आत्ता सुद्धा नारायण मूर्ती ती आठवण ठेवून आहेत आणि अनेक वेळेला ते सांगतात. आणि खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राला आणि आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी ती विजन दिली की आपलं काम ते आहे. नंतर ही मंडळी मोठी होतील, मग त्यांच्यामुळे मोठ्या बँका ऑफर लेटर घेऊन फिरतील, पण पहिला त्यांना आधार आपण दिला पाहिजे. बँकेचा अमृत महोत्सव मला वाटतं 93 साली होता आणि तेव्हापर्यंत प्रभूसाहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या काळात ही बँक 1000 कोटी इथपर्यंत त्यांनी ती निर्माण केली. आणि हे सगळं या तरुण वयात त्यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वाचं आता सगळ्यांना ते दिसू लागलं होतं. आणि तिथून त्यांचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण याच्यातील नेत्रदीपक प्रवास हा अक्षरशः थक्क करणारा आहे. आणि त्याची प्रचिती आणि परिचय ह्या ध्येयधुंद वाचल्यावर आपल्याला होतो. एक द्रष्टा नेता, विजनरी लीडर काय करतो? तो फक्त आजची उद्दिष्ट गाठत नसतो, तो केवळ आजचे प्रश्न सोडवत नसतो, तर तो येणाऱ्या काळाच्या पाऊलखुणा ओळखून धोरणात्मक बदल घडवून आणत असतो. कुठली व्यवस्था असो किंवा कुठली संस्था असो, त्याला एक नवीन दिशा देतो, ध्येय देतो. आणि त्या दूरदृष्टीचे सकारात्मक परिणाम आपल्याला नंतरच्या येणाऱ्या त्या पिढ्यांमध्ये, त्या संस्थेमध्ये किंवा त्या व्यवस्थेमध्ये बघायला मिळतात. प्रभूसाहेबांच्या द्रष्ट्या नेतृत्वाने सारस्वत बँकेमध्ये असे बदल घडवून आणले आणि आम्हाला पुढच्या वाटचालीची विजन दिली. त्यानंतर प्रभूसाहेब MP झाले, मंत्री झाले. अचानक सगळे त्या कामात व्यस्त झाल्यानंतर ती जी विजन होती तीच त्यांनीच निवडलेल्या संचालक मंडळात, त्या काळी माझे वडील एकनाथ ठाकूर आणि त्यांनी निवडलेली इतर मंडळी, ह्यांनी ती विजन प्रभूसाहेबांनी जे सुरू केलेले 100 कोटीचे आम्ही श्रंखला म्हणतो, पहिले 100 कोटी त्यांनी केले, मग ती श्रंखला पुढे न्यायचं काम जोराने आणि जोमाने त्या लोकांनी पुढे चालू ठेवलं. ठाकूर साहेब जाईस तो ती बँक साधारण 38,000 कोटीपर्यंत त्यांनी ती पुढे नेली. आणि त्याच्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनी आणि मी मिळून आता त्याच्यात 61,000 कोटीची पुढे भर घातली. थांबा, ते महत्वाचं नाही. काल संध्याकाळचा स्कोर 99,000 कोटी होता. आणि प्रभूसाहेब, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, स्मिताजी तुम्ही आधीच जाहीर करून टाकलं तशी बाब नाही अजून, 1,000 कोटी स्टील बॅटिंग. पण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालून, तुमच्या प्रेरणेने, तुमच्या प्रोत्साहाने 31 मार्चला आपण 1,00,000 कोटी नक्की. आज ही बँक काही प्रायव्हेट बँक्सपेक्षा सुद्धा मोठी झालेली आहे, सक्षम झाली आहे, भक्कम झाली आहे. आणि ही सगळी विजन प्रभूसाहेबांची होती. आम्ही फक्त त्यांचे अनुयायी आहोत आणि हे कार्य पुढे नेतो. हीच साहेबांची जादू ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. कारण ते तुमच्या विचारसरणीतच एक आमूलाग्र बदल घडवून आणतात. साधं तुम्ही रेल्वेचं उदाहरण द्या की वेळ पाळणं किंवा पॅसेंजरला चांगली सेवा देणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. हे प्रभूसाहेबांनीच रेल्वेला शिकवलं. हे म्हटलं तर ह्याच्यात काही अतिशोक्ती होणार नाही. पूर्वी काय असायची परिस्थिती रेल्वेची हे आपण बघितलेली आहे. तसंच पॉवर सेक्टर घ्या. पूर्वी इतक्या वेळेला वीज जायची किंवा काय जायचं त्याचं चांगलं नियोजन करायची. पुढे येणाऱ्या पॉवरसाठी ज्या आपल्याला अजून जी काही
व्यवस्था करायची आहे, त्याचं नियोजन करायचं, हे सगळं प्रभूसाहेबांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे असा हा द्रष्टा नेता जिथे जिथे गेला, जिथे जिथे जातो तिथे कायापालट करून दाखवतो आणि एक नवीन पिढी घडवतो आणि भारताच्या प्रगतीत मोलाची भूमिका त्यांनी निभावलेली आहे. आज सुद्धा निभावत आहेत आणि उद्या सुद्धा हे काम ते पुढे करत राहतील, याच्यात कुठलीच शंका नाही. अलीकडे भारत सरकारने नवीन सहकार धोरण जाहीर केले. बहुतेक वेळेला आपल्याला कळत नाही, पण सहकाराशी जुडले गेलेले जवळजवळ 35-40 कोटी लोक आहेत. प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीजपासून मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, साखर कारखाने, बँकिंग आणि ह्या एवढ्या मोठ्या एवढे 40 कोटी लोकांसाठी पंतप्रधान मोदींनी जेव्हा एक नवीन आर्थिक सहकार्याचं धोरण करायचं ठरवलं, अर्थातच ते प्रभूसाहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी केलं. कारण या 40 कोटी लोकांचं भवितव्य बदलण्याची ताकद ही साहेबांच्या दूरदृष्टीत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्याची प्रगती पाहताना आनंद वाटतो. आणि बऱ्याच वेळेला साहेब बिझी असतात, पण मी उमा मॅडमची कधीतरी मानव संसाधन विकास संस्थेचं त्यांचं चांगलं काम चालू आहे त्याच्याबद्दल बोलत असतो. आम्याशी माझं बोलणं चालत असतं. पण जेव्हा केव्हा साहेब भेटतात तेव्हा अगदी प्रेमाने बरंच काही सल्ला देतात, एक नवीन दृष्टिकोन देतात. साहेब, आमच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही एक आयडियल आहात, एक आदर्श आहात. आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे कसे ध्येयधुंदपणे समर्पित व्हावे हा आदर्श तुम्ही आमच्या समोर ठेवलात. नम्रतेने कसे वागावे, साधेपणाने कसे वावरावे आणि सच्चेपणाने आणि निर्विवादपणे कसे जगावे हे तुमच्याकडून शिकण्याजोगे आहे. तुमच्या कार्याची व्याप्ती अशीच उत्तरोत्तर वाढो आणि त्यातून समाजोन्नती घडो अशी मनपूर्वक प्रार्थना मी करतो. पार्सेकर साहेब, तुम्हाला आणि प्रकाशकांना ध्येयधुंद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं त्यासाठी शुभेच्छा देतो. पुढली एडिशन लवकरात लवकर तुम्ही काढा आणि मी जे काही तुम्हाला अजून सुद्धा परत एकदा भेटेन आणि मटेरियल देऊ शकतो. पुन्हा एकदा प्रभूसाहेब, तुमचा असाच आशीर्वाद आम्हा सगळ्यांवर राहू दे. जय हिंद, धन्यवाद. आता याच्यामध्ये सिम्बॉलिझम असं आहे, याच्यामध्ये सुरेशजींची विनयशीलता जी आहे, नम्रपणा जो आहे, नोबलनेस जो आहे तो दिसतो की स्वतः प्रेक्षाघरात बसायचं आणि इतरांना वर बसवायचं. असं दुसरा कुठला नेता करत नाही जनरली. तर सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा कायापालट केला. त्यांनी अटलजींच्या मंत्रिमंडळात उद्योग, पर्यावरण, वन, खते, रसायने, ऊर्जा, वाणिज्य, नागरी उड्डाण अशी विविध महत्वाची खाती एफिशियंटली सांभाळली. आता माझं एक त्यांच्याशी नातं आहे ते सांगायला पाहिजे, कारण आम्ही दोघेही सारस्वत समाजातल्या बारदेशकर या उपसमाजातले होतो. बारदेशकर म्हणजे गोव्यातला बारदेज हा जो भाग आहे आता महाराष्ट्र आणि गोवा याच्या सीमेवरचा तेरखोल फोर्ट जिथे आहे आणि त्या फोर्टमुळे कधी पोर्तुगीजांनी तर कधी मराठ्यांनी, संभाजी स्वतः आले होते, तर कधी फोंड सावंतांनी, तर सतत आमच्या पूर्वजांना युद्धाला आणि सामोरं जावं लागलं. आणि त्यात पोर्तुगीजांचं इन्क्विजिशन झालं, म्हणजे गणपती आणला तर हात कापायचे, स्त्रियांवर अत्याचार झाले. तर ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना आमचे पूर्वज जरी लेटर मायग्रेट झाले, जसे माझे आजोबा झाले, तरी त्यांचं खच्चीकरण जे झालं होतं ना ते जेनेटिक खच्चीकरण होतं. त्यामुळे दुर्दैवाने आमच्यात खूप मोठे असे देशावरचे नेते झाले नाहीत, अर्थतज्ञ झाले. घुरिये हे TISSचे मानववंशशास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस झाला, इथे कोणाला काय माहीत नाही. आमच्यात सगळ्यात मोठा, आता माझे वडीलही झाले पण ते त्यांचं ज्योतिषी चित्र, पण सगळ्यात आमच्या समाजात झालेला इतिहासातला मोठा माणूस हा सुरेश प्रभू आहे. आणि याचा मला अभिमान आहे, कारण मी सारस्वतांचा इतिहास लिहिलाय तेव्हा मी या गोष्टीचा रिसर्च केलाय. तर यात
समाजात मोठं होणं तसं खूप कठीण आहे, याची मला व्यक्तिगतरित्या जाणीव आहे. आजच्या दिवसाचं स्मरण करायला पाहिजे. आम्ही दोघे मालवणचे, मालवणला सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि आज शिवरायांची जयंती आहे. हा मोठा व्यक्तिगत पातळीवर सुद्धा मोठा सन्मान आहे. आता प्रभूंची थोडीशी कार्यकिर्द आतापर्यंत कोणी सांगितली नाही एलॉबरेटली, तेवढी मी 10 मिनिटात सांगतो, कारण ती अत्यंत प्रेरणादायी आहे, स्फूर्तिदायी आहे आणि ते विनयशील आहेत. त्यामुळे ते बोललेले नाहीत. दुसरं कोणी इतकं केलं असतं ना तर म्हणजे ते 10 रुपयाचे 4 आणे करतात, दुसऱ्याने 4 आण्याचे 10 रुपये गेले असते. रांगणेकर सर पण आले तिथे, नमूद करायला पाहिजे. 1995 मध्ये ऍक्च्युली त्यांची पॉलिटिकल करिअर सुरू झाली, जेव्हा ते फायनान्स कमिशनचे चेअरमन झाले आणि शरद पवार यांनी क्षमता ओळखून त्यांना महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेवर स्वीकृत संचालक अशी निवड केली. शरद पवार माणसं हेरण्यात फार हुशार आहेत, मी पाहिलंय. त्यामुळे त्यांचा तो पहिला स्पार्क होता तो पवार साहेबांबरोबर झाला. मग लोकसभेची सभा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून नाना दंडवते म्हणजे मधु दंडवतेचं जायंट किलिंग केलं. मधु दंडवते हे देशाच्या पातळीवरचे लीडर होते आणि त्यांना हरवणं सोपं नव्हतं. ते त्यांनी कमी वयात त्यांना हरवलं आणि त्यानंतर ते डायरेक्ट अटलजींच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री झाले. हे निवडून आल्यावर डायरेक्टली केंद्रात मंत्री होणं अशी उदाहरणं कमी आहेत, पण खूप कमी आहेत. राजापूर मतदारसंघातून सुरेश प्रभू 4 वेळा निवडून आले, तब्बल 4 वेळा. आणि इथे एक सांगायला पाहिजे की नारायण राणे यांनी त्यांना अगदी जेव्हा भावाने तन मनाने साथ दिली आहे, मी पाहिलेलं आहे. ते विधानसभेला निवडून यायचे, त्यांचा वेगळा स्पेअर होता, यांचा स्पेअर वेगळा होता, पण ती जोडी चांगली होती. त्यांचं काम आहे ना ते इतकं बेसिक याच्यामध्ये आहे की आणि ते बेसिक कामाच असलं तरी त्यांनी रूढी आणि परंपरा सोडलेली नाही आहे. आजही ते मालवणला गणपतीला जातात, मालवणीत बोलतात आणि रूट्स सोडली नाहीत. आणि ती रूट्स त्यांनी सोडली नाहीत म्हणून मालवणी माणसाची त्यांची नाळ जमली. आता मालवणी माणूस जो आहे ना हा इतका अगदी मनाने चांगला, सोन्याचं हृदय, पण जीभ आणि जो तिरकेपणा आहे ना तो कोणाला मॅच करता एका वाक्यामध्ये खलास करू शकतो तो माणसाला. याचा एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. सुरेशजी त्यांना म्हणाले, अरे मच्छीधर घराकडे जेव घे. थोड्यापर्यंत अरे मच्छीधर घराकडे जेव घे. मच्छीधरने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाला, सुरेश तुम्ही 4 दिवस स्वतःच्या घरात जेवा, मग 5व्या दिवशी मी येते. पुढे काय झालं ते मला माहित नाही. राष्ट्रीय वन्य जीवन धोरण त्यांनी अंमलात आणलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. राष्ट्रीय पर्यावरण कृती आखाडा तयार केला, ही मोठी गोष्ट आहे. वेस्ट मॅनेजमेंटसाठी नवीन कायदे केले. गाडगिळांना कोकणात घेऊन जायचं म्हणजे इतका विरोध होता, मी बघत होतो की गाडगिळ आले म्हणून की आता हा काहीच होऊ देणार नाही म्हणून. पण गाडगिळ खरं बोलत होते. आज आपल्याला ते नाही जाणवलं की आज आपण काही म्हटलं तरी भविष्यात कधी ना कधी गाडगिळांचा विचार आपल्याला अंमलात आणावाच लागेल, त्यात काय शंका नाही आहे. आणि हे जाणणारा पहिला नेता सुरेश प्रभू होता आणि तो कोकण वेस्टर्न घाट हा एरिया त्यांनी डेव्हलप केला, त्याच्या मागेही सुरेश प्रभूच होते. ते स्वतःविषयी बोलत नाहीत त्यामुळे लोकांना समजत नाही. नंतर नद्या जोडणी प्रकल्प, आता हा काही अडचणीत गेला परंतु तो सुरुवात अटलजींच्या पंतप्रधान पदाच्या अखत्यारीत ही सुरेश प्रभूंनी केली आहे आणि हा कधी ना कधी आपल्याला प्रकल्प पुरा करावा लागेल. त्यांनी केलेलं मोठं काम म्हणजे बांबू बुरुजाचे त्यांनी काम केलंय कोकणात, ते बघण्यासारखं आहे. आणि संजय देशमुख हे त्याच्याचे CEO होते आणि ते काम वर्षानुवर्ष टिकेल आणि लोकांना पैसे दिलंच आहे. कोकणची आता सुरेश प्रभूमुळे आणि नारायण राणेमुळे खूप प्रगती झाली, टुरिझम खूप आहे. थँक्यू.
किती बोलायचं मला फार नाही बोलता येत. थोडक्यात मी सांगतो, स्वतंत्र ऊर्जा निर्मितीचं धोरण त्यांनी समिती गठीत केली आणि सर्व ग्रामीण भागाचं विद्युतीकरण पूर्ण केलं. हे कोण करणार? 14 मध्ये ते डायरेक्ट रेल्वे मंत्रीच झाले. अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय सांगतो. एनॉरॉनचा हे प्रकल्प बंद पडला होता राजकारणामुळे. ते एनॉरॉन तिथे ते डुबलं वगैरे सगळं, तर ते पोल्युटंट नव्हतं. तो चांगला प्रकल्प होता पण तो डुबला. आणि त्यांचं ते गॅसचं जे टर्बाईन होतं मोठं प्रचंड, कतारहून गॅस आणून प्रोसेस करायचं, ते सुरेश प्रभूंनी चालू करून ती वीज रेल्वेला दिली. हे किती लोकांना माहिती आहे? स्वस्त जीवन विमा योजना केला. दुष्काळग्रस्त भागात रेल्वेने पाणी पुरवठा केला. ATS प्रणाली विकसित केली. रेल्वेचा ॲप. इथे मी एकदा रेल्वेत बसलो होतो आणि तो रेडिओवर एक स्टोरी येत होती सतत FM. ही एका मुलीला मॉलेस्ट करण्याचे प्रयत्न सुरू होते आणि ती सुरेश प्रभूंनी एक नंबर, मंत्रालयाने एक नंबर दिला होता, हेल्प नंबर. ती त्या नंबरवर तिने फोन करून ती बोलली आणि पुढच्या स्टेशनला 4 लोक आतमध्ये चढले, रेल्वे पोलीस, आणि त्या मुलीची त्या त्रासातून त्यांनी सुटका केली. ही कल्पना कोणाची? तर सुरेश प्रभू यांची. एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीचा इथे मला नामनिर्देश करायचा आहे की सुरेश प्रभूंच्या या सर्व कर्तृत्वात त्यांच्या बिहाइंड एव्हरी पॉवरफुल मॅन दॅट इज अ वुमन, दॅट इज उमा. शी इज अ अमेझिंग लेडी. आणि तिची बुद्धिमत्ता, एक्झिक्युशन आणि तो विनय जो सुरेशजींकडे आहे तो तितकाच त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्याविषयी मला नेहमीच आदर राहिलेला आहे. आता हेच लास्ट बट नॉट लीस्ट उमाताई असल्या, त्या इथे नाही आहेत. त्या असत्या तर बरं झालं असतं. शेवटी प्रकाशक संजय शहा, लेखक नकुल पार्सेकर यांना मी विनंती करेन की हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये आलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना काही मदत लागली तर कालनिर्णय करेल. आणि कारण ते महत्त्वाचं आहे. हे इतर भाषांमध्ये जाणं महत्त्व, मेनली इंग्लिश आणि हिंदी. तर त्यांनी चांगलं उत्तम पुस्तक केलं आहे. कंपायलेशन खूप चांगलं आहे. आणि कुठे बुस्टिंग, अतिशयोक्ती, उद्गार चिन्ह, विशेषण काही नाही. इट इज अ प्लेन सिम्पल मॅन्युअल ऑफ अ पर्सन हू हॅज चेंज्ड नॉट ओनली दिस कंट्री बट द वर्ल्ड. थँक्यू. कसा वाटला आमचा कार्यक्रम? प्रत्येक शुक्रवारी पुस्तकांच्या जगात हे सदर आम्ही सादर करत असतो. सध्या सर्वांचीच वाचनाची आवड कमी होत चाललेली आहे, पण बाजारात नवीन नवीन पुस्तकं येतच असतात. अशी काही पुस्तकं असतात जी सर्वांना प्रेरणा देतात. अशा सर्व पुस्तकांवर पुस्तकांच्या जगात या सदरातून प्रकाश टाकला जातो. तेव्हा न चुकता पुस्तकांच्या जगात हे सदर प्रत्येक शुक्रवारी पहा. आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.